19 जुलाई की रात करीब 10 बजे एक महिला की मदद से 5-6 लुटेरों ने निगड़ी प्राधिकरण में एक वरिष्ठ नागरिक के बंगले में लूटपाट की। लुटेरों ने वरिष्ठ नागरिक को उनके बंगले में रस्सी से बांध दिया और घटना स्थल से दूसरे राज्य भाग गए। पुलिस को मोबाइल लोकेशन ना मिले, इसके लिए लुटेरों ने वॉकी टॉकी का इस्तेमाल किया था। हालांकि पिंपरी चिंचवड शहर पुलिस की संपत्ति अपराध विरोधक पुलिस शाखा ने लगभग 200 सीसीटीवी फुटेज की जांच की है। पुलिस ने 2 लुटेरों 29 वर्षीय सुरेश लादूराम ढाका और 19 वर्षीय महिपाल रामलाल बिश्नोई को बेड़ियों से जकड़ लिया है। पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए दोनों आरोपी कुख्यात अपराधी हैं, जिन पर हत्या के प्रयास और चोरी जैसे लगभग 210 गंभीर अपराधों के मामले दर्ज हैं। पुलिस ने दोनों आरोपियों के कब्जे से लगभग 6,15,000 रुपए का कीमती सामान जब्त किया है। पुलिस इस अपराध के बाकी आरोपियों की तलाश कर रही है। ऐसी जानकारी शिवाजी पवार पुलिस उपायुक्त अपराध ने दी है। 19 जुलै 2025 ला सायंकाळी साधारणतः 9:15च्या दरम्यान निगडी प्राधिकरणमध्ये एका बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती। तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता। त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सर, ॲडिशनल सीपी सर, जॉईंट सीपी सर यांनी जवळपास 10 पथकं पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची ही वेगवेगळी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती। घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला। याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी 1200 किलोमीटरपर्यंत या वाहनाचा माग काढला। त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि ह्या सर्व गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले, गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार 24 जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला। त्याचं नाव आहे सुरेश लादूराम ढाका। याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि या विरुद्ध साधारणतः 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो। त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये 6 आरोपी होते। पैकी 3 आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली। त्यातला हा सुरेश ढाका, एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिश्नोई आणि तिसरा जो आरोपी आहे आणि या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया मास्टरमाइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडस प्लॅन केली, सुभाष बिश्नोई, हे सर्वजण जे आहेत ते लेखावरचे गुन्हेगार आहेत। त्यातले आता 2 अटक करण्यात आलेली आहे। इतर 1 आरोपी आणि 3 अनोळखी यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे। यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे। त्यांची सुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार आहे। म्हणजे जे चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो त्याच्यामध्ये आपल्याला सोन्याचे कानातले, एक टायटनचं घड्याळ, जे ग्रहस्थ होते फिर्यादी त्यांचं वॉलेट ज्याच्यामध्ये कॅश होती आणि त्यांचं आधार कार्ड, पत्नीचं आधार कार्ड, त्याच्यानंतर त्यांच्या गाडीचे ड्रायव्हिंग याचे RC डिटेल्स, हे सर्व जो मुद्देमाल आहे तो आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरण्यात आलेली जी गाडी आहे ती सुद्धा याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आली। असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे। याच्यामध्ये अजून निश्चितच या PCR मध्ये काही नवीन गुन्हे केल्याचं अजून निष्पन्न होत नाही, परंतु तरी देखील आम्ही तांत्रिक तपास आणि इतर आरोपी अटक झाल्यानंतर याच्याबद्दल अजून माहिती आपल्याला मिळेल। या 6 आरोपींमध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहे। ती देखील परप्रांतीय असल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं आहे। आता तिचे इतर माहिती काढून त्यांना अटक करण्याची कारवाई चालू आहे। आता प्राथमिक तपासामध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2 महिन्यापासून हे पुण्यामध्ये वास्तव्यास होते, येऊन जाऊन असायचे आणि या संदर्भातली जी गुन्हा करण्याची जी त्यांचं निश्चित झालं तर 2 महिन्यापासून झालं असं प्राथमिक तपासामध्ये त्यांनी सांगितलं आहे। याच्या संदर्भातले पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे। याच्यामध्ये जो पहिला आरोपी आहे सुरेश ढाका, याच्या गाडीमधनं आपल्याला 4 वॉकी टॉकी त्यावेळेस त्याला अटक करताना आणि हे सगळं आपण जप्त केलेलं आहे। तर प्राथमिक तपासामध्ये ह्या गुन्हा करतेवेळी त्यांनी वॉकी टॉकीचा वापर केल्याचं निष्पन्न आलं। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पिंपरी चिंचवड।